तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी साहिल पंडव. आज आपण चाललो आहोत गावी. बाईक राईडने आपली आहे यावेळेस पुणे टू चिपळूण. ह्यावेळेस आपला पहिला ब्लॉग पण ह्याच्या आधी आपला आला आहे या यूट्यूब चॅनलवरती. त्यामध्ये आपण ड्युओ रायडिंग केली होती. यावेळेस आपण सोलो रायडर आहोत आणि आपल्यासोबत अजून 3 बायकर्स आहेत. तर गणपती पण जवळ आले आहेत. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे या ॲक्शन कॅमेऱ्यावरती. आता ह्याचा आपण अजून तरी ह्या कॅमेऱ्याची टेस्टिंग केली नाही आहे. तर आता बाईकमध्ये पण ज्यावेळेस ब्लॉग बनवू त्यावेळेस त्याचे कोणते ॲडिशनल फीचर्स आहेत ते आपण समजून घेऊच. त्याची कॅमेरा क्वालिटी, व्हॉईस क्वालिटी सगळं. आणि ह्याचा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ एक राहिला आहे. तो रिव्ह्यू कॅमेऱ्याची न घेतल्यामुळे तो अजून मी पोस्ट नाही केला. पण लवकरच तो सुद्धा ब्लॉग येईल. आता कंटिन्युअसली आपले ब्लॉग येत राहतील. तर आपली पॅकिंगसुद्धा झालेली आहे. थोड्याच वेळात आपण भेटू आता बाईकवरती. तर हे बघा गाईज, आपण आता थोड्या वेळात आपण गाडी आपली रेडी होते, गरम होती गाडी. मी बघत असताना पॅकिंग वगैरे फुल रेडी झालेली आहे. आपला हेल्मेट आहे इथे. आपण आता कॅमेरा माउंट करूया आणि निघूया लगेच. हे बघा कॉल पण सुद्धा यायला लागला आहे मला त्यांचा. मीच एकटं मागे राहिले बहुतेक. जय शिवराय मित्रांनो. चला आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर ही आपली यावेळेस गावी जायला सोलो राईड फर्स्ट टाईम राहणार आहे. ह्याच्या आधी आपण जायचो त्यावेळेस आपला भाऊ असायचा सोबत. तर आम्ही दोघे कुठेही जाताना आम्ही दोघे सोबत असायचो बाईकवर. आणि पण त्यावेळेस माझी दुसरी बाईक असायची शाईन. यावेळेस आपण ॲव्हेंजरला घेऊन जाणार आहोत. ही गाडी तशी थोडी हेवी आहे चालवायला, पण काय प्रॉब्लेम नाही आहे. दरवेळेस मी सकाळी आज लवकर उठलो होतो 4 वाजता. तर सकाळचे वाजले 5:30 वाजून गेले आहेत. आय थिंक 5:45 झाले असतील. आपण सकाळी लवकर निघणार होतो 5:30 वाजता. 5-5:30 वाजता निघायचं होतं. पण यावेळेस थोडा उशीर झाला आपल्याला. आता ब्लॉग करायला मध्ये थोडा उशीर होणारच. या गाडीला लाईट पण थोडी कमी आहे. एक बेटर आहे की आता आपण जरा उशिरा निघालो आहे. जर रात्री लवकर पहाटे एकदम निघालो असतो तर आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम आला असता. बघतच असाल खूप अंधार पडलेला आहे. गाडीला लाईट कमी आहे. आणि गाडीची लाईट कशी पडत असते, कॅमेऱ्याची लाईट कशी पडते नाईटमध्ये. थोडी गाडीचा लो लाईट असल्यामुळे आपल्याला पण क्लिअर दिसत नाही आता. पण काय प्रॉब्लेम नाही आहे. थोड्याच वेळात उलटते जाता. 6 वाजायला आले आहेत. आत्ता आपण आलो आहोत पुण्यामध्ये इथे स्वामीनारायण मंदिरच्या इथे. इथून आपण मुंबई बेंगलोर हायवेने जाणार आहोत उमरठपर्यंत. तिथून मग आपण राईड घेऊन आपण कोयना पाटणच्या रोडने आपण जाऊ गावी. तर आमचा प्लॅन होता इथे की सगळ्यांनी तिथे स्वामीनारायणच्या इथे मिळायचं सर्विस रोडला. सर्वजण आले आहेत. मी चक्क आलो नव्हतो असं आय थिंक मला वाटतं आहे. आता ते खूप त्यांचा कॉल येत आहे आता.
बघा आपले पार्टनर सगळे आलेले आहेत इथे. चला आता आपण कात्रज टर्मिनलच्या इथे आलो आहोत आणि पाऊस पण सध्या आता थांबलेला आहे. तर आपण ह्याच हायवेने आता मुंबईकडून जाऊ, नॅशनल हायवेने, मुंबई बेंगलोर हायवेने, आणि पुढे मुंबई भाग म्हणतो. आता आपण मोबाईलला कनेक्ट करूया कॅमेरा आणि बघूया कसा व्ह्यू येतो तो. आता पाऊस पण थांबला आहे त्यामुळे मोबाईल कनेक्ट केला आहे आता बाईकला. तर एका तुम्ही बघत असाल कसा व्ह्यू येतो कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह तिथे. कॅमेऱ्यामध्ये मी व्ह्यू बघतच असता कसं एकदम लाईव्ह व्ह्यू दिसतोय. पण मोबाईल मला असं ठेवणं जास्त सिक्युअर नाही आहे, कारण की साईडनी मोठे ट्रक पुढे चालले त्याच्यातून पाण्याची बारीक पार्टिकल्स मोबाईलमध्ये जाऊन मॉइश्चर पकडू शकतो.
थोड्याच वेळात खंबाटकी घाटसुद्धा चालू होईल आणि तुम्ही बघत असाल पावसाचा नामोनिशाण नाही आहे, पूर्ण ऊन कडक ऊन पडलं आहे आता. आणि आम्ही पुण्यापासून सकाळी 6 वाजता जर्नी चालू केली होती आणि एकसुद्धा अजून स्टॉप नाही घेतला. माझे सर्व पार्टनर आता पुढे गेलेच आहेत. तर हा घाट चढून एकदा आपण त्यांची कॉन्टॅक्ट करू, ते कुठे थांबलेत काय, आणि भेटूया एकदा त्यांना आपण. आता बघत असा कसा घाट आहे, घाट पण सुरू झाला आहे आता आपण आपला. तर बघूया. तर आता आपण उमराचा थांबलो होतो इथे, आपण ब्रेकफास्ट केला आणि आता निघतो आहे आपण पुढे. तर आपण आता उमरातून आतमध्ये शिरलो आहे, आपण कोयना पाट्यांच्या रोडने जाणार आहोत. तर इथून चिपळूण आहे 60 to 70 किलोमीटर ॲप्रॉक्स. चला पहिलं खाली शंकर गार्डन आणि पुढे तर आता आपण सोनपात्राच्या खाली आलो आहोत. कुंभारली घाटवरून आपण उतरून आलो खाली. तर ह्याच्या आधी मी कोयना पाट्यांचे ते व्ह्यू वगैरे चांगला होता, मस्त गे पाऊस आपल्याला भेटलं होतं. पण त्यावेळेस मी जास्त काही शूट नाही केलं. एक तर आमच्या एका रायडरच्या बाईकला थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि दुसरं म्हणजे माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती. तर मला ते पावसातून चेंज करायला भेटलं नाही टाईम, म्हणून मी काही रेकॉर्ड नाही केलं. आणि वरती घाटात आम्ही थांबलो होतो त्यावेळेससुद्धा पाऊस लगेच चालू आला, त्यामुळे मला चेंज करता आली नाही बॅटरी. तर आता तुम्ही वरचा रस्ता बघत असाल घाटाच्या खालचा, मस्त डोंगरचा एक राईट साईडला व्ह्यू दिसत आहे, डोंगर आणि ढग वगैरे जमले आहेत सगळे, एकदम प्रॉपर कसा व्ह्यू येतो आहे. आणि थोड्या वेळात आपण आपल्या घरीसुद्धा पोहोचू. माझं घर इथे पायथ्याशीच आहे डोंगराच्या, इथनं आता 2-3 किलोमीटर राहिलं असेल आमचं. तर ह्या ब्लॉकमध्ये आता इथपर्यंतच. तर चला तर भेटूया. नेक्स्ट ब्लॉग आपला एक ट्राय करेन की चिपळूण टू पुणे एक बनवावा. ह्याच्या आधी आपले आता हे 2 ब्लॉग झाले आहेत पुणे टू चिपळूण. तर बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.